त्याचं चर्चेत असलेले ओके अरावली जो पर्वतरांग आहे, हे अरावली पर्वत मुख्यतः हे रांग जे आहे मुख्यतः हे कोणत्या राज्यामध्ये येतं? ओके, अरावली जे पर्वताचं रांग आहे अगोदर बघून घ्या. अरावली पर्वतरांग इथे बघा, हा वाचले मी, वाचलाच पाहिजे. ओके, नाहीतर मग काय तुम्ही पण खाल्लास. बघा हे या ठिकाणी हा जो तुम्हाला वाळवंट दिसतो ना, हा थारचा वाळवंट आहे. थार वाळवंट आहे. हा प्रश्न जास्त व्यवस्थित समजून घ्या. ओके, हा थार वाळवंट आहे. भारताची पश्चिम बाजू ही पश्चिम बाजू आहे आणि भारताची पूर्व बाजू म्हणजेच काय अरवली पर्वतरांगेची पूर्वकडची जी बाजू आहे ती हिवाली आहे. हिवाली जी हिरवगार आपल्याला दिसते. आता या ठिकाणी बघून घ्या तुम्ही अगोदर. ओके, ही जी आहे मानून घ्या. ओके, ही अशा पद्धतीची जी रांग आहे ही अशा पद्धतीनेच पसरलेली आहे. ही आहे अरवली पर्वताची रांग. समजतं का? आणि हे राजस्थान मुख्यतः हे जे अरवली पर्वतरांग या ठिकाणी पण येतात. हे तर गुजरात राज्यामध्ये मुख्यतः गुजरात आहे, राजस्थान आहे, हरियाणा आहे. त्यानंतर पुढे पसरले ते अशाच प्रकारच्या रांगा या ठिकाणी असंच पसरले येतं आणि हे पार आपल्या दिल्लीपर्यंत पसरले हे रांग आहेत. म्हणजे जर अरवली पर्वताचं रांग जर विचारलं कोणत्या राज्यामध्ये आहे तर थोड्या प्रमाणामध्ये गुजरात, जास्त प्रमाणामध्ये राजस्थान, थोड्या प्रमाणामध्ये हरियाणा आणि थोड्या प्रमाणात दिल्ली. म्हणजे दिल्लीच्या रायसिना हिल ज्याला म्हणतो आपण किंवा दिल्लीमध्ये जो आपलं राष्ट्रपती भवन आहे, राष्ट्रपती भवन ज्या पर्वतावरती किंवा उंचवटीवरती टेकडीवरती आहे ना, ते टेकडी कुठली असेल तर ते अरवली पर्वतरांगाची टेकडी आहे. इथे पण तुम्ही लक्षात ठेवा आता. ओके, मग मुख्यतः विचारलं तुम्हाला मुख्यतः ही आहे राजस्थानमध्ये पर्याय क्रमांक 3. ओके, राजस्थान राज्यामध्ये येतं. आता हे चर्चेमध्ये काय होती, सुप्रीम कोर्ट आहे आपल्याकडे, सर्वोच्च न्यायालय म्हणतो त्याला. सुप्रीम कोर्ट सर्वोच्च न्यायालयाने ह्या अरवली पर्वताची व्याख्या दिली नुकतेच. ओके, आणि ही व्याख्या देण्यासाठी जे काही सर्वोच्च न्यायालयाला सांगण्यात आलं किंवा सांगण्यात आलं म्हणजे काय कोणाच्या म्हणण्यानुसार दिलं असेल तर केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. आणि काय असेल म्हणजे याची व्याख्या काय असेल की अरवली पर्वताचे रांग आपण त्याला म्हणू आपण. ओके, अरवली पर्वत आहे ना, हे अरवली पर्वताचे रांग त्याला म्हटलं जाईल ज्याची दोन गोष्टी दिल्या. ओके, याची दोन गोष्टी दिल्या, दोन व्याख्या दिल्या. एक होतं त्याची उंची. ओके, आणि दुसरं होतं दोन टेकड्यांमधील अंतर किती आहे. ओके, उंची बघा किती सांगण्यात आलं. हा टेकडी पण आहे, दोन्ही पण तुम्हाला सांगतो मी कुठलं असेल दोन्ही पण सांगतो मी, लक्षात ठेवा. पाठवलेत. ओके, उंची आहे 100 मीटर पेक्षा अधिक उंच जेवढ्या पण टेकड्या असतील, डोंगररांगा असतील, जे काही उंचवट आहे हे सर्व अरवली पर्वताचे भाग मानण्यात आले. आणि हे उंची मोजायचे कुठलं, आजूबाजूचा जो शेजारचा प्रदेश आहे ह्याच्यापासून ह्याची 100 मीटर उंची मोजायची. म्हणजेच जर समजा एखादा अरवली पर्वत रांग असेल ही वाली, ही अरवली पर्वताची रांग आहे अशा पद्धतीचं. मग ही जी रांग आहे ह्याची काय उंची आहे कमीत कमी किती पाहिजे बघा. समजा आपण हे बेस मांडलं तर इथपासून जी उंची आहे साधारणतः तर ती उंची मांडण्यात आली 100 मीटर. किती 100 मीटर. 100 मीटरपेक्षा समजा ही 100 मीटर कट ऑफ झाली याची, ह्याच्यापेक्षा हे जे कमी आहेत ना हे कमी, तर हे अरवली पर्वताचे रांगेचे भाग नाही आहेत असं म्हणण्यात आलं. सुप्रीम कोर्टाकडून हे आलेलं आहे निर्णय. ओके, पहिलं पॉईंट. दुसरं, दोन जे काय अरवली पर्वत रांगा आहेत दोन ते टेकड्या आहेत ना ह्याच्यातील मीटर म्हणजे ह्याच्यातील काय दोन टेकड्यामध्ये काय अंतर आहे साधारणतः ते 500 मीटर. दुसरा पॉईंट लक्षात ठेवा, 500 मीटर पेक्षा जास्त. ओके, 500 मीटर पेक्षा जास्त, 500 मीटर पेक्षा 500 मीटर पेक्षा कमी जर ह्याच्यामध्ये अंतर असेल तर आणि तरच ते अरवली पर्वत रांगेचे भाग आहेत. समजा दोन टेकड्यांमध्ये अंतर जर जास्त आहे, 1 किलोमीटर आहे, 2 किलोमीटर आहे, 500 मीटर पेक्षा जास्त असेल, 600 मीटर असेल तर ते अरवली पर्वत रांगेचे भाग नाही आहेत. तुम्ही त्या ठिकाणी काही करू शकता. म्हणजे थोडक्यात काय खाणकाम करू शकता, काही प्रोजेक्ट राबवू शकता, काही करू शकता असं सांगण्यात आले. कुणाचं, सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे. लक्षात ठेवा. आता दोन पॉईंट रिपीट करतो. अरवली पर्वताची रांग त्याला म्हणायची एखादा टेकड्याचं उंची 100 मीटरपेक्षा जास्त आहे आणि दोन टेकड्यामध्ये जे काय अंतर आहे ते अंतर 500 मीटरपेक्षा कमी आहे. हे ज्या ठिकाणी भूरूप आढळेल, ज्या ठिकाणी प्रदेश आढळेल अरवली पर्वत किंवा राजस्थानमध्ये वगैरे या ठिकाणी, तर त्याला म्हणायचं अरवली पर्वताचे रांग. आता ह्याच्या व्यतिरिक्त जर एखादी टेकडी असेल तर ते अरवली पर्वत रांगेचे भाग नाही आहेत. मग तुम्ही त्याला तोडू शकता, त्या ठिकाणी खाणकाम करू शकता, त्या ठिकाणी एखादा प्रोजेक्ट राबवू शकता. हे आलं सरकारचं म्हणणं. ओके, आता करू शकता. थोडक्यात दोन पॉईंट तुम्हाला विचारता 100% ह्याच्यावरती क्वेश्चन असेल पेपरला. ओके, हे जर अरवली पर्वत रांगेचं हे नवीन व्याख्या साधारणतः. आता हे चर्चेत काय आहे, चर्चेत याच्यासाठी आहे, ह्याला होतो विरोध. हे जे ना ही मॅटर तुम्हाला जे सांगितलं ह्याला झाला विरोध. साधारणतः ह्याला विरोध होत आहे. निदर्शने विरोध जे होतं ना ते ह्याला होत आहे. त्याचं कारण सांगतो बघा वापस या परत आपल्या नकाशाकडे. समजा तर अरवली पर्वत रांगेच्या पूर्वेकडे म्हणतो मी, ह्या सगळ्या लोकवस्तीचा भाग आहे. मध्य प्रदेश वगैरे लोक म्हणजे हे दिल्लीवर सगळं त्या साईडला. अरवलीच्या पश्चिम साईडला आपण जर गेलो तर थारचं वाळवंट आहे. ही जर उंची कमी झाली तर काय होणार आहे, वारा वगैरे आला तर ही सगळी वाळू आहे या ठिकाणी साधारणतः. की ही वाळू आहे हे कुठेही इकडे येईल उडून. कळतं तुम्हाला हे. मग इकडून जर वाळू जर इकडे येत असेल लोकांमध्ये, सिटीमध्ये साधारणतः लोकांमध्ये जर वाळू येत असेल तर मला सांगा हे पण वाळवंटच होऊन जाईल ना, एक प्रकारचं वाळवंटच होऊन जाईल. मग म्हणून विरोध होत आहे की ह्याची उंची जी आहे ती तुम्ही डिफाईन करा. 100 मीटर करू नका, 50 मीटर करा किंवा त्यापेक्षा कमी करा साधारणतः. म्हणजे अरवली पर्वत रांगेमध्ये तुम्ही मायनिंग किंवा तुम्ही प्रोजेक्ट वगैरे तुम्ही आणू शकणार नाही. प्रोजेक्ट आणले तर काय होणार आहे, कमी होईल उंची. या ठिकाणी जसं आपलं हिरवगार दिसतं हे सगळं हिरवगार होणार नसून भविष्यामध्ये काय होईल या ठिकाणी सगळं खनिज या ठिकाणी उत्खनन होईल साधारणतः.
आता या ठिकाणी हिरवागार आहे, हे उंच भाग आहे, म्हणून या ठिकाणी काय होणार लक्षात ठेवा, नद्या वेगवेगळ्या नद्या ठिकाणी उगम पावतात. इथं बघा या ठिकाणी ना, या ठिकाणी हे अरवली पर्वत इथं समजेल बघा, हे वाळवंट आहे, थरचं वाळवंट या ठिकाणी, हे थरचं वाळवंट आहे, हा झाला पूर्वेकडचा भाग. या ठिकाणी नद्या उगम पावणार आहेत, नद्या उगम पावणार आहेत, हे नद्या नंतर वाहणार नाहीत साधारणतः, येतं लक्षात. आणि हिथून जे काही साधारणतः वारे वाहत जाणार आहेत, हे वारे ह्या अरवली पर्वतरांगेला अडवूनच आपल्याला पाऊस मिळणार आहे, पाणी मिळणार आहे. समजलं का? मग हे सगळं प्रभाव जे होणार आहे ना, हे ह्याच्यावरती होईल, ह्या गोष्टीवरती होईल, ह्याची उंची कमी झाल्यामुळे होईल साधारणतः. कळतं का? म्हणजे एकूण एक सगळ्याचा परिणाम एकच आहे विरोधचा, तो म्हणजे ह्या दोन गोष्टीला लक्षात ठेवा. समजलं इथपर्यंत? हाच आहे विवाद. बाकी तुम्ही परत इंटरनेटवरती सर्च करा, अरवली पर्वतरांगेविषयीची माहिती तुम्हाला भेटून जाईल. बाकी जे मेन मुद्दे ज्याच्यावरती तुम्हाला सांगायचं होतं ते ह्या दोन मुद्द्यावरती मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पेपरला हे येईल, बघून घ्या, किंवा तो आपल्याला माहिती पाहिजे साधारणतः. हे सुप्रीम कोर्टला कळायला पाहिजे, पण सुप्रीम कोर्ट बघू आता काय डिसिजन देतोय. पण केंद्रीय आता पर्यावरण मंत्रालय आपल्याकडं, पर्यावरण मंत्रालयाचं कामच काय असतं बाबा? ठीक आहे ना, पर्यावरणाचं रक्षण करणं असतं का नाही? मग केंद्रीय जो पर्यावरण मंत्रालय आहे, मंत्रालय कोणाचे मंत्री आपले भूपेंद्र सिंग यादव, ठीक आहे, भूपेंद्र यादव आहेत. केंद्रीय पर्यावरण मंत्रालय काय म्हणतंय की हे जर आपण उंची डिफाईन केली, हे जर व्याख्या डिफाईन केली आपण अरवली पर्वतरांगेची, तर जास्त काय फरक पडणार आहे, फक्त 2% फरक पडेल. मंत्रालय काय सांगतं, जर असं जर झालं, हे कार्यक्रम असं जर झालं, व्याख्या जर आपण डिफाईन केली नवीन वाली, तर जास्तीत जास्त 2% भागावरती, 2% रिसोर्सेसवरती प्रभाव पडेल, 98% वाचेल. पण भविष्यामध्ये 2चं रूपांतर 50% होण्यामध्ये वेळ लागणार नाही ना, सुरुवात नाही, त्यामुळे ह्याला विरोध होतो, लक्षात ठेवा. समज, आणि विरोध माझ्या तरी मते व्हायलाच पाहिजे साधारणतः, कारण शेवटी ही पर्वत रांग आहे, ठीक आहे ना, ही निसर्गाची देण आहे. जर एखाद्या निसर्गाला आपण जर अटॅक करू, किंवा एखाद्या निसर्गाच्या गोष्टीवरती आपण होऊन कृत्रिमरित्या त्या ठिकाणी काहीतरी करू, तर निसर्ग पण आपल्याला रिप्लाय देणारच आहे, ठीक आहे ना. आपला जो काही न्यूटनचे गतीविषयक नियम तुम्ही शिकला असेल, ओके, ज्या ठिकाणी तुम्ही एखादा प्रतिकार करता, ज्या तुम्ही त्या एखाद्या ह्याच्यावरती तुम्ही फोर्स देता, ते पण बल आपल्यावरती परिणामकारक बल आपल्यावरती टाकणारच आहे. तसं निसर्गावरती पण आपण जर काही दबाव टाकला, तर निसर्ग वापस आपल्यावरती दबाव टाकणारच आहे. मग ह्याचे जे काही परिणाम आहेत ना, हे भोगावे आपल्यालाच लागणार आहेत, आज ना उद्या. म्हणून ह्याला विरोध होत आहे, आणि विरोध व्हायला पण पाहिजे. समजलं की आपण मताचं मी पण आहे. असो, आता बघूयात. आता बघूयात काय होतं ते, पुढच्या पुढे निर्णय होऊन जाईल. पण हे झाले तुमचे कार्यक्रम, आणि त्याचे समजावण्याची तुम्हाला माहिती नसेल तर तुम्हाला सांगितलं बाबा. बरं, आता हे जेव्हा अरवली पर्वत आहे, हे अरवली पर्वत, ह्याच्यावर 2-3 प्रश्न तुम्हाला पेपरला विचारतील. अरवली पर्वतरांग आहे, ही सर्वात प्राचीन वली पर्वत आहे. हे काय तयार झालेलं नाही, हे सर्वात प्राचीन वली पर्वत आहे, हा क्वेश्चन लक्षात ठेवा. सर्वात प्राचीन वली पर्वत आहे. त्यानंतर ह्या अरवली पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर या ठिकाणी आहे. त्याला काय म्हणतो आपण? हे सर्वोच्च शिखर आहे, ज्याला म्हणतो गुरु शिखर. अरवली पर्वतरांगेतील सर्वोच्च शिखर कुठलं असेल तर ते गुरु शिखर आहे. गुरु शिखर आहे. याची उंची किती असेल? ह्या अरवली पर्वतरांगेमधील गुरु शिखराची उंची आहे 1722 मीटर, लक्षात ठेवा. हे झाले हे स्ट्रॅटेजिकचे प्रश्न आहेत, तुम्हाला ते येतील. अरवली पर्वतरांगेमध्ये एक थंड हवेचं ठिकाण आहे, कुठलं? माउंट अबू. इथे येतो बघा, अरवली पर्वतरांगेमध्ये थंड हवेचं ठिकाण कुठलं असेल? माउंट अबू आहे, लक्षात ठेवा. या ठिकाणी दिलवाडा जैन मंदिर पण आहेत, लक्षात ठेवा. माउंट अबू थंड हवेचं ठिकाण पण या ठिकाणी आहे, 1722 मीटर पण उंची, लक्षात ठेवा. गुरु शिखराचे तो सर्वात उंच आहे. आणि जे खेत्रीचे खान आहे, जे तांब्याचे खान आहे, ते देखील या ठिकाणी आहे. अरवली पर्वतरांगेच्या पश्चिम साईडला एक नदी उगम पावते, ज्या नदीचं नाव आहे लुणी नदी, जी वाळवंटामधून वाहते आणि पुढे जाऊन कच्छच्या आखातामध्ये लुप्त पावते. त्यामुळे लुप्त पावणार नदी म्हणून ओळखतो आपण लुणी नदीला. सगळा कार्यक्रम तुम्हाला कळाला असेल, IMP लक्षात ठेवा. तुम्ही एक संस्था तुम्हाला माहिती असेल, सरदार वल्लभभाई पटेल, ओके, सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी जो आहे ना, हैदराबाद या ठिकाणी आहे, जिथं IPS वाला ट्रेनिंग देतात. ती संस्था पूर्वी इथं होती, माउंट अबूला होती. नंतर आपण त्याला हैदराबादमध्ये आणलेलं आहे. कळलं? चलो, सगळे प्रश्न ओके मध्ये आहे. मग बाकी आता ठीक आहे. आणि हे बघा, आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य, म्हणजे नैऋत्याकडून ईशान्य दिशेला ही पसरलेली अरवली पर्वताची रांग आहे, ओके. आणि दिल्लीमध्ये अरवली पर्वतरांगेचे जे काही टेकड्यांचा भाग आहेत त्याला म्हणतात रायसेना टेकड्या, रायसेना किंवा रायसेना हिल म्हणतो आपण. हे पण पॉईंट विसरू नका. त्यामुळे राष्ट्रपती भवन जे आहे ते कोणत्या टेकड्यांवरती आहे विचारलं तर ते आहे रायसेना हिल्स. रायसेना डायलॉग पण होतो बघा, ते बोला रायसेना हिल्स, ओके. चलो, सगळी माहिती IMP तुम्हाला बऱ्यापैकी कळाला असेल तर एकदा करा, लाईक करा, शेअर करा, आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. नेक्स्ट